हाय नमस्कार, मी मनीषा आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि चतुर्थी म्हटलं उपवास वगैरे म्हटलं की खूप धावपळ, खूप कामं आणि त्या कामामध्ये सुचतच नाही पटापट काम किती आवरू किती नाही असं होऊन जातं। तर मग आता इथे मी बघा भांडे रात्रीचे भांडे घासलेले होते ते लगेच लावून घेत आहे। आणि कसं आहे ना की किचनवर आहे ना भांड्यांचं जर ते टोकरी भरलेली असली आणि आपण कुठलं काम करत असलो ना की उमजतच नाही। तर म्हटलं पहिले ना पटापट पटकन आहे ना पहिले भांडे लावून घेते। कसं आहे की मग तेवढा किचन वट्टा खाली होऊन जातो आणि मग दुसरं काही करायचं असलं की मग तो पसारा दिसत नाही। मग म्हटलं काय ना आता भांडे आवरून घेतले की आज जायचं आहे ना बाहेर, त्याच्यामुळे मग म्हटलं की पटकन काम आवरलं तर पटकन जाता येईल। स्वराला पण सुट्टी होती, रविवार होता आणि स्वरा असली की कामं खूप थोडे हळूहळू होतात। मम्मी मला हे करायचं, मम्मी मला ते करायचं। त्याच्यामुळे आता मी वट्टा पण क्लीन करून घेतला, भांडे झाले आणि ते कपडे लावलेले होते ड्रायला। तसे मी कपडे हातानेच धुते पण मग ड्राय करून घेतले म्हणजे पटकन वाळून जातात। आता जायचं आहे बाहेर म्हणून पटकन लादी पण पुसायला घेतली। स्वरा बघा कशी आंघोळ करून आली, कपडे घालून तिनं बघितलं व्हिडिओ चालू आहे आणि अशी पळाली। तर आता इथे ना मी लादी पुसून घेत आहे पटकन आणि बघा कशी मध्ये मध्ये करते बघा मला पुसायचं। आता कशी पुसते बघा, ही नवीन स्टाईल आली लहान मुलांची अशी फरची लादी पुसण्याची। पटकन लादी पुसून झाली आणि इथं ड्रायला कपडे लावलेले होते, आता ते वाळत घालत आहे। माझी ही ओपन टेरेसवरती ठेवलेली मशीन आहे आणि तिथे छोटीशी दोरी बांधली होती, त्याचे छोटे छोटे कपडे तिथे वाळत घालते। आणि इकडे गॅलरी आहे जी हॉलची, तर तिथे मोठे मोठे कपडे वाळत घालत असते। पटपट कपडे वाळत टाकत आहे आणि त्याच्यामध्ये स्वराची चालली लुडबुड लुडबुड, तिला गंध लावायचा आहे आणि तिला ते काही झाकणच खुलत नव्हतं बघा। त्यामुळे पटकन आता कपडे वाळत टाकून घेतलेले आहे। आणि इथे बघा मी थोडेसे झाडं लावलेले, ते काही नीट दाखवता नाही आले। तर मोगरा लावलेला आहे, गुलाब लावलेला आहे, कुंदाचं आहे, त्याच्यानंतर छोटा गुलाब आहे, अशा प्रकारचे झाडं आहे। आणि आता आम्ही निघालेलो आहे बाळकृष्ण आणि गणपती घेऊन। या गणपती आम्ही आधीच घेतलेले होते। मोठा हात कर ना। हा का, हा स्वरा काय दाखवते स्वरा गणपती बाप्पांना। तर आज आम्ही ना म्हणजे तशी गणपती बाप्पांना ना मी गणेश जयंतीच्या दिवशी घेऊन आलेले होते, पण मग आज आहे ना गणेश चतुर्थीच्या संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यामुळे ना गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायला आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहे। तर आता गणपती बाप्पा आणि रंगनाथ जे आम्ही म्हणतो मग बाळकृष्ण त्यांना घेऊन चाललेलो आहे आणि येतो मग आम्ही आता मंदिरात जाऊन ब्राह्मणाच्या हातून त्यांचा प्राणप्रतिष्ठेचा अभिषेक करून येतो। आता आता मी लिफ्टमध्ये आहे आणि आता लिफ्टमध्ये बसल्यानंतर आता खाली उतरलेली आहे। उतरले रिक्षा मिळाली आणि पटकन आम्ही दोघीजणी बसून घेतलं। तर आम्ही जाणार आहे शिवाजी पुतळा। शिवाजी पुतळ्याच्या इथं लक्ष्मीनारायण मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये आम्ही जात आहे। तर मग आता बघा स्वराचं कसं चाललेलं आहे। आणि कसं आहे ना रस्त्याने जाता आहे ना, आता शिवजयंती आलेली आहे। आता महाराजांचे जे बॅनर लागलेले आहेत ना ते ठिकठिकाणी इतके लागलेले आहेत ना, बघतच राहिलो आम्ही की किती ठिकाणी। अजून तर जयंतीला मोस्टली अजून 3-4 दिवस बाकी आहे, पण झेंड्यांची तयारी चालू झाली आहे, बॅनरची तयारी आहे। आणि आमचा ना हा मुख्य पॉईंट आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणतो आम्ही जो, तर तो आहे आणि तिथं भव्य दिव्य असं ना मोठं डेकोरेशन होतं। ही पाठीमागची बाजू आहे, अजून त्याचं डेकोरेशन बाकी आहे। डेकोरेशनचं काम अगदी जोरात चालू आहे आणि बघू शकता तुम्ही आहे किती सुंदर सुंदर पार्ट्स आणलेले आहेत आणि अजून तरी बनायचं तयार व्हायचं बाकी आहे। आणि तयार झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करेल की छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांच्या इथं आम्ही जी शिवजयंती साजरी करतो ती कशी बनते। तर इथे आम्ही देवी चौकात आलेलो आहे आणि इथे फुलांचे दुकानं लागलेले आहेत। हे मग आपले घरगुती दुकानं सामानाचे दुकानं आहे, देवपूजेचे दुकानं आहे। हे बघा आलं हे लक्ष्मीनारायण मंदिर। इथे आहे ना लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये ना नवग्रहांचे देव आहेत। त्याच्यानंतर शंकर पार्वतीचं मंदिर आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण आहे, हनुमान महाराजांचं मंदिर आहे।
म्हणजे ते एकच आहे, अटेज आहे तिघांना मिळून. लक्ष्मीनारायण आहे, राम लक्ष्मण सीता आहे आणि हनुमानजीच आहे. तर बघा इथे आहे. आणि हे शनी देवतेचं आहे, शनीच महाराजांचं पण मंदिर आहे. हे बघा इथे आलेलो आहे आम्ही. हे बघा, हे पहिल्यांदा आहे मारुती महाराज, नंतर आहे लक्ष्मीनारायण माता आणि नंतर आहे विठ्ठल रुक्मिणी. असं हे भव्य दिव्य मखर आहे. या मखरामध्ये गेलं ना की अगदी इतकं सुंदर वाटतं, इतकं शांत वाटतं. तिथं आत्ताच मंदिरातून आलेलो आहे ना, येता येताच आहे ना दुर्वा घ्यायच्या होत्या. म्हटलं खाली आलं ना परत, मग वरती गेलो ना परत विसरून जाऊ म्हणून खालूनच आहे ना स्वराला सांगितल्या दुर्वा तोडायला. स्वरा गुच्छेची गुच्छ तोडती. आणि इथून आहे ना फुलं पण आहेत इथे. जो 1000 मोगरा आहे ना त्याचे 2-3 कळ्या उमललेल्या होत्या, त्या घेतल्या. थोडेसे गोकर्ण ते फुलं होते ना येल्लो कलरचे, तर ते पण घेतले. आता बघा खिचडीवरती आलो. तर चला या खिचडी खायला मस्त. चला या. आता बघा किती सुंदर ना, मला तर खूपच आवडती माझी देवपूजा. तुम्ही काहीही म्हणा, पण असे सौरात वगैरे असल्यानंतर पूजा करायला तर खूपच मूड येतो. आणि आता संध्याकाळपर्यंत ना कामं झालेली आहे. हे वाळलेले कपडे होते, यांचे घड्या वगैरे घातले आणि संध्याकाळची तयारी केलेली आहे. तर मोदक करायचे होते. तर मोदक मी अशा पद्धतीने करते की पहिली पोळी लाटून घेते आणि छोटे छोटे पुऱ्या जसं आपण करतो ना तसं ग्लासच्या साह्याने करून घेतो. आणि हे सारण तयार केलेलं आहे. सारणमध्ये फक्त खोबरं, साखर आणि वेलची टाकलेली आहे आणि खोबरं किस ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि पुरीच्या साह्याने ना गोलगोल असे केलेले आणि त्यामध्ये सारण भरून आहे ना अगदी 2 सेकंदामध्ये माझा हा मोदक तयार झालेला आहे. आणि असे ना सगळे मी मोदक तयार करून घेतलेले. शेवटचा हा मोदक होता, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ तर आपण टाकतोच, हे तर सर्वांनाच माहिती आहे, एक मोदक हा मिठाचाच असतो. अशा प्रकारे मी हे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे. आणि गॅसवरती छोटीशी कढई ठेवलेली आहे. ती कढई माझी खास या मोदक तळण्यासाठीच असते, ती छोटीशी. आणि ते मोदक आहे ना जे बनवले थोडे ना थोडेच तळून घेते, कारण जास्त टाकले ना मग ते जळून जातात. आणि कसं गव्हाच्या पिठाचे बनवलेलं आहे त्यामुळे ना ते मंद आचेवरती असे तळून घ्यायचे आहे. बघा कशा असा गोल्डन मस्त सोनेरी कलर आलेला आहे. आणि अशा प्रकारे हे सर्व मोदक मी तळून घेतलेले आहे. गणपती बाप्पाचा हा आवडता मोदक आहे. मी ना दर संकष्टी चतुर्थीला आहे ना हे मोदक बनवत असते आणि आम्ही ते आवडीने खात असतो. अशा प्रकारे आजची गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे. आणि चतुर्थीनिमित्ताने आज मोदक बनवलेले होते आणि देवांना मोदकांचा प्रसाद वगैरे दिलेला आहे. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इथंच थांबते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.